नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले एक नवीन रेसिपी पाहू शकता। इकडे मी दही घेतलेला आहे, जास्त आंबट पण नाही, जास्त असं पण नाही, ताजं दही आहे। आणि इकडे घेतले मी चण्याचं पीठ, बेसन पीठ, आणि इकडे घेतले मी शेंगदाण्याचं कूट, अद्रक लसणाची पेस्ट, कोथिंबीर आणि हिरवी मिरची। तर यामध्ये पहिले आपण पाणी टाकून घेऊया। दह्यामध्ये या 1 वाटी दही आहे। 1 वाटी दह्यापासून 4-5 वाट्यात तर कढी बनवू शकते। याला मी माझ्या साहाय्याने हलवून घेते। अशा प्रकारे मी असं पातळ करून घेतलेलं आहे। याला रवीच्या साहाय्याने यामध्ये मी बेसन टाकणार आहे। थोडंसं 2 चमचे बेसन टाकायचं आपल्याला। याला पण आणखी असं हलवून घेते मी। पाहू शकता मी असं पीठ टाकून थोडंसं याला हलवून घेतलेलं आहे। आता इकडे मी पातेलं ठेवलेलं आहे, यामध्ये टाकू आपण मोहरी आणि जिरे। तेल टाकून घेतलेलं आहे, आता मोहरी जिरे टाकून घेते। मोहरी छान तडतडली, आपण टाकून घेऊ यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट। लगेच आपण मिरची टाकून घेऊ, हिरवी मिरची। तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार। मला आवडत असेल तर हिरवी मिरची टाकू शकता किंवा लाल तिखट टाकू शकता। छान परतून घेते मी आता याला। छान असं परतून झालेला आहे। यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेते मी। टाकून घेते हा शेंगदाण्याचा कूट। आता टाकू आपण ताक आणि मिक्स केलेलं ताकाचं आणि बेसन पिठाचं। आणखी थोडं तुम्ही पाणी थोडंसं ॲड करते मध्ये। खूप छान लागते ही कढी, तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा। उन्हाळ्यामध्ये थंड असते ही शरीराला, प्यायसाठी पण चांगली असते आणि खायसाठी पण। भाकरीसोबत खाऊ शकता, तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता। यामध्ये टाकून घेते मी चवीनुसार नमक। अशा प्रकारे दहीला एक मी 5 मिनिट छान शिजून घेते, उकळी येईपर्यंत। हिला सारखं हलवत राहायचं, नाहीतर दही एकीकडे आणि पाणी एकीकडे होते, फुटते कढी। त्यामुळे सारखं हिला असं हलवत राहायचं उकळी येईपर्यंत। उकळी आल्यानंतर काय गरज नाही हलवायची। 5 मिनिट उकळी आल्यानंतर 5 मिनिट ठेवून नंतर आपण खाण्यासाठी तयार ठेवायची। पाहू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे। आणखी याला मी 5 मिनिट शिजून घेणार आहे। 5 मिनिट शिजून झालेले आहेत। पाहू शकता आपली कढी तयार आहे खाण्यासाठी। तर नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आणि ही उन्हाळ्यामध्ये शरीरासाठी खूप उपयुक्त